काय रे, माणसा मारायचं लायसन्स काढलायस का? साला लाज नाही वाटत वर हसताना? सुजाता, तू एवढा घाबरलंस रे? दुसऱ्यांची फजिती करण्याची तुझी कॉलेजमधली सवय अजून गेलेली दिसत नाही. आणि तुझं तरी काय? छोट्या छोट्या गोष्टींवर वैतागणं अजून आहेतच. ते जाऊ दे. आता काय करतोयस? मी पाढा गिरवतोय. कसला? बेकारीचा. बेकारी आहे की बेकारी? आज एके ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं. चल, मी तुला सोडते. अगं नको, इथे जवळ. चल रे. अगं पण हे बाकी चांगलं केलं. पुरुषांबरोबर प्रत्येक क्षेत्रात समान हक्क मागणाऱ्या स्त्रियांना तू समान जबाबदारीची सुद्धा जाणीव करून देतेस. मी कोण जाणीव करून देणार? या स्थितीची जाणीव करून देणारी एक परी वेगळीच असते. तिचं नाव परिस्थिती. माझ्या कानावर आहे ते सगळं, पण त्यात वाईट काहीच नाही. बेकार फिरण्यापेक्षा फारच छान. माझा या नोकरीचा शेवटचाच प्रयत्न आहे. नाहीतर मनोज कुमार की जय, मेरे देश की धरती असं म्हणून गावाकडे जाऊन नांगर पकडायचा. किती पैसे? जा रे, शहाणाच आहेस. ओके, बाय. बेस्ट लक. थँक यू. बाय. काय साहेब, रिक्षात काय विसरला काय? नाही नाही, काय नाही. तेच म्हणतो मी, इतकं बेस्ट लक मिळाल्यावर गोठा होईलच कसा? त्याचं काय काका, तिचा पत्ता विचारायचा राहायला बघा. पत्ता? हा, त्याच्या मला माहित आहे की. काय म्हणताय? वय MXL 1715. भेटला का तुला? हो. मग दिलास का निरोप? कसला निरोप? अगं मी तुला सांगितलं नव्हतं का, ज्याला भेटला की त्याला सांग मी 6च्या शोला उषा टॉकीजला हाय म्हणून. नाही भेटला. भेटला तर सांगे ना. आपने याद किया, बंदा हाजिर है. बोल शर्मे, तुला कुठे जायचं? उषा टॉकीजला. हे बघ, पण पैसे रोख द्यावे लागतील. अरे भाडच ना. देते ना, चल की. अरे माझं राजेश खन्ना. डिंपल थांब, ते टक्क दे की. अरे टाक टाक. जाती का सुजाता? काय बंद पडली काय गाडी? हो, बंद पडली. गाडीला हुशार बघा, तुमच्या आवडीच्या ठिकाणी बंद पडली. म्हणजे तुमचे बेस्ट लक. गडबडीनं गेलं की या बाजूला. हा, लगेच चालू झाली की गाडी. हुशार आहे माणसासारखी. जमतंय जमतंय.
साहेब रिक्षा पाहिजे का? नको नको रे बाबा. अहो चला की सोडतो. अरे जा ना बाबा आता. रिक्षा. चल बैस लवकर. अच्छा, माणसे बी असतात की. तुझं बेस्ट लक उपयोगी पडलं बघ. मला नोकरी मिळाली. घे. आधी कॉलेज गॅदरिंग मधलं तुझं शिळ घालून गाणं म्हणणं मला अजूनही आठवतंय. आणि मलाही आठवतंय तुझं माउथ ऑर्गन वाजवलं. अजून वाजवतोस ना? मध्यंतरी तो हरवला होता, पण तू भेटलीस आणि हा नवीन खरेदी केलाय. वाजव ना. अगं वाजत नाही का? मग काय ये एक अलग ढंग का माउथ ऑर्गन है. म्हणजे त्याला आधी रोड चार्ज करून घ्यावे लागतात. ते कसं बुवा? त्यावर लिहिलंय ना. चावट. काय? मी चावट? हे कंपनीवाले. मी नाही ना. नाही. बघा. ओ माय स्वीट. बघ तुझ्या स्वीट होमचा रखवालदार. चल आपण एक छानसं स्वीट होम बनवू. सुजाता, फार उशीर केलास. कॉलेजमधला मित्र अमर भेटला होता. कॉलेजच्या जुन्या गप्पा निघाल्या. ऐकलंस ना? म्हणून म्हणतो तू अंधार पडायच्या आधी घरी येत जा. या निवडणुकीत बरेच दारूवाले, मटकेवाले, क्लबवाले उभे राहणार आणि त्यांचा प्रचार म्हणजे गुंडगिरी आणि दमदाटीनं सुरुवात. दादा ती बारडी घे आणि त्या गल्लीकडे चला आता. काय आज दिवसाच आठवण झाली की काय आमची? मांडीवर जा. असं बाबा थांब जरा. काय रे? आपले एनके दादा की उभा आहेत माहिती आहे ना व? तेव्हा त्यांची खून आहे सुरई. कसं हे बघा सुरई लक्षात ठेव. ए बाळा काय लावलं कळलं? लक्षात आलं का? माझी काठी आणली. अरे का काढ घेतली रे पोरांनो? असं का रे? अरे माझी काठी घेऊ नका रे. ए पाय काढ अगोदर. चल तुला माहितीये पोस्टर कोणाचं आहे? त्याच लायकीचं आहे ते. आधी त्या आंधळ्या बाबाच्या पाठीवरचं पोस्टर काढ आणि माफी माग त्याची. चल फुट.
अंदाज झालं दिसायला मी अंदाज झालं चुकलं चुकलं माफ करा उठ बाळ उठ पुन्हा ते करू नको चुकलं चुकलं बाबा काय ठीक आहे काठी आण. चला देव तुझं भलं करू लेका